तर नमस्कार मित्रांनो, आज आम्ही महालक्ष्मी आणि ज्योतिबाच्या दर्शनाला चाललो आहे। तर आम्ही माझा मित्र आहे न्याल, तर आम्ही बाईकने जाणार। 20 minutes later. हा काळा कुत्रा नियाल हा गाणं काय गातोय, कारण ह्याचा आत्ताच ब्रेकअप झाला आहे। आल्यावर स्कूटनी घातात इथं आम्ही आता 14 किलोमीटर कोल्हापूर आहे आणि महाराष्ट्राला पोहोचू। दर्शन करू। तुम्ही आज सुंदर नजारा बघा जरा। Moments later. तर मित्रांनो, महालक्ष्मीचं दर्शन आपलं झालं आहे। म्हणजे एकदम 10 मिनिटांमध्ये आपलं दर्शन झालं आहे। एकदम मस्त मंदिर आहे। ज्योतिबाच्या दर्शनाला आता निघतोय आता। तर पुढचा प्रवास नक्की बघा। मित्रांनो, आता मी आणि माझा मित्र निहाल ज्योतिबा देवस्थानला पोचलो आहोत। तर मित्रांनो,
महालक्ष्मीचा ज्योतिबा देवस्थान 20 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तुम्हाला पोहोचायला 40 ते 45 मिनिटं लागतील. ज्योतिबाच्या दर्शनाला जाताना आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांची एक सुंदर मूर्ती बघायला भेटते. तर आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे पाया पडून आपण पुढे जाऊया. डोंगर मखला चैताच्या पुनवेचा रूबाब येगळा घेऊन हाती सासण काठी भक्त येती दुरून शंकराच्या अवताराला बघती डोळ भरून हे दौडत आला सफेद घोडा घेऊन देवाला दखनचा राजा ज्योतिबा माझा. आता मी ज्योतिबा मंदिरामध्ये दर्शन घेऊन बाहेर पडलोय. तर मित्रांनो बघू शकता इकडं मंदिराचं दर्शन करून झालेलं आहे. एकदम मस्त मंदिर आहे. या काळ्या डुकराला इग्नोर मारून आपण पुढे जाऊया. नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहे इथं चिन्मय जीवन दर्शन. चिन्मय जीवन दर्शनच्या इथं आपण आलो आहे. आणि इथं आपण पाठीमागं बघू शकता 85 फूट उंच आहे मूर्ती. 85 फुटाचा गणपती बाप्पा हा आहे आणि 800 टना एवढा हा गणपती बाप्पांचा मूर्ती आहे. तर मित्रांनो, आम्ही आता घरी आलो आहोत. तर आमचं महालक्ष्मीचं आणि ज्योतिबाचं दर्शन खूप छान झालं आहे. तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. भेटूया पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर.